एकीकडे अतिवृष्टीमुळे बळीराजा संकटात सापडला आहे, तर दुसरीकडे पेरूचे भाव गडगडल्याने पेरू उत्पादक शेतकरी सुलतानी संकटात सापडल्याचं चित्र आहे। आपण आता राहाता तालुक्यामध्ये आहो आणि हा राहाता तालुका पेरूचा आगार म्हणून या तालुक्याची ओळख आहे। मात्र आता इथले पेरू उत्पादक शेतकरी जे आहेत ते हवालदिल झालेले आहेत। नेमकी काय या सगळ्या मागची कारणं आहेत आपल्याला जाणून घ्यायची आहेत। आपल्यासोबत पेरू उत्पादक शेतकरी आहेत। मला सांगा, राहाता तालुक्यामध्ये पेरूचं उत्पादन कसं घेतलं जातं आणि साधारण किती क्षेत्रावरती हे उत्पादन राहाता तालुक्यामध्ये असतं? राहाता तालुक्यामध्ये सर्वसाधारण 7,000 एकर पेरू बागाच्या लागवडीखाली क्षेत्र आहे आणि पेरू उत्पादन हे दरवर्षीप्रमाणे घेतलं जातं। परंतु ह्या 2-3 वर्षापासून हवामानाच्या बदलामुळं पेरूवर फार मोठा परिणाम झालेला आहे। त्याच्यात वेगळ्या संकटामुळे पेरूचे भाव कोलॅप्स झाले। सर्वसाधारण 6 ते 7 रुपये किलोचा दर मिळतो। त्यामुळं व्यापारीसुद्धा पेरू धंद्यापासून थोडीशी पाठ फिरवल्यासारखेच आहेत आणि शेतकऱ्यांना 30 ते 40 हजार, जास्तीत जास्त 50 हजारपर्यंत उत्पन्न मिळतं आणि खर्च जवळजवळ 50 हजारपर्यंत होतो। त्याच्यामुळं 3 ते 4 वर्षापासून शेतकरी या खर्चापासून आणि भावापासून जर्जर झालेला आहे। त्यासाठी शासनाने कुठंतरी दखल घेऊन पेरू उत्पादकांसाठी फ्रूट प्रोसेसिंगच्या प्लॅन्टचा विचार केला पाहिजे। फ्रूट प्रोसेसिंग प्लॅन्टमुळं शेतकऱ्यांचा पिवळा पेरू असेल त्यापासून जाम, जेली, चॉकलेट वगैरे पदार्थ तयार होऊ शकतात आणि शेतकऱ्यांना त्यापासून आर्थिक दिलासा मिळेल असं आम्हाला वाटतं। यापूर्वी काय परिस्थिती होती? यापूर्वी कसा भाव पेरूला मिळत होता आणि आता सध्याची परिस्थिती काय? यापूर्वी कमीत कमी 24-25 रुपये मिळत होता, आज 5 ते 6 रुपये मिळतो। इथला जो पेरू आहे परिसरातला तो कुठे बाहेर राज्यात जातो, विदेशात जातो, कुठे हा पेरू? सुरत जातो, मुंबई जातो, वापी जातो। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। पुन्हा जातो, बघतो, अहमदाबाद जातो। सध्याची परिस्थिती कशी आहे? मागणी किती आहे पेरूला सध्या? मागणी तर काय भरपूर मागणी, पण ते रेट नाही त्याला। रेट नसल्यामुळे कशा पद्धतीने आर्थिक गणित तुमचं कोलमडलंय? कोलमडलं शेती परवडतच नाही ना। आज औषधाचे भाव काय झाले, दुप्पट-तिप्पट झाले, खताचे भाव दुप्पट-तिप्पट झाले आणि याचे भाव कमी झाले, त्याच्यामुळे शेती परवडत नाही। तुम्ही काय सांगाल, तालुक्यामध्ये सध्या पेरूची काय परिस्थिती आहे आणि शेतकरी म्हणून तुम्हाला आता सध्या हा व्यवसाय परवडतो का पेरू उत्पादनात? सध्याला शेती तोट्यात चाललेली आहे। खर्च देखील निघाना, औषधाचं प्रमाण वाढलेलं आहे, खताचे मार्केट वाढल्यामुळं शेतकरी हवालदिल झाले। त्यानंतर निसर्गाचा लहरीपणामुळे नवीन रोगराई वाढलेली, पेरूचे शेतकरी जवळजवळ टोटल संकटात आलेले आहेत आणि मार्केट नसल्यामुळं पूर्वी पिवळ्या पेरूला 250 रुपयेपर्यंत बाजार होता, क्रेटला 12-15 रुपये खराब माल जायचा, पण आता तो सुद्धा मिळाना। तो 2 आणि 3 रुपये किलो जातो। हिरवा पेरू जातो 5 आणि 6 रुपये किलो। त्याच्यामुळं भविष्यात शेतकरी पेरूकडून पाठ फिरवीन आणि व्यापारी वर्ग कमी होत चाललेला आहे। काय कारण असतील यामागचे? शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं, काय कारण निदर्शनास आली आहे साहेब? एक तर स्थानिक पातळीवर प्रोसेसिंग प्लांट नाही आहे, जे पिवळ्याचे व्यापारी मनमानी कारभार चालवतो। त्याच्यानंतर आपल्याकडे इथं प्रोसेसिंग प्लांट नसल्यामुळे बाहेर प्रोसेसिंग प्लांटला माल हे बाकीचे व्यापारी गोळा करून घेऊन जातात आणि हे 2-3 जणच राहतात फक्त गोळा करायला। त्याच्यामुळं बरेचसे शेतकरी अडचणीत आलेले आणि स्थानिक पातळीवरून सुरत मार्केटला माल पाठवायचा तर पाऊस खूप चालल्यामुळं सुरत मार्केट कोलॅप्स झालेलं आहे। गुजरातमध्ये पाऊस जादा असल्यामुळं तिथं मार्केटला मालाला उठाव नाही। त्याच्यानंतर जी अतिवृष्टी सध्या सगळीकडे सुरू आहे, फळबागांवरती देखील कसा परिणाम आहे अतिवृष्टीत झाला? काय फटका शेतकऱ्यांना बसतो? बागांची फूट वगैरे थांबून गेलेली, सध्या मालाला साईज व्हाय नाही। त्याच्यानंतर पुढचा जो हंगाम येणार तो धोक्यात येणार आहे, खरीप हंगाम। आणि पीक विम्याची काय परिस्थिती? विम्याचे पैसे वेळ गेल्यावर मिळतात शेतकऱ्याला, वेळेवर कधीच पैसे मिळाले नाही। आता मागच्या वर्षीचे विमे आम्हाला ह्या गेल्या महिन्यात मिळाले, 22-23चे आम्हाला अजून पैसेच मिळालेले नाही। बघितलं तर हे सगळ्या कारणांमुळे जे आहे कुठेतरी राहाता तालुक्यात जो पेरूचा हब म्हणून, पेरूचा आगार म्हणून ओळखला जातो, इथला फळबागा ज्या आहेत त्या संकटात आलेल्या आहेत। त्यामुळे पेरू उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेला आहे। यातून शासनाने मार्ग काढण्यासाठी
जे साईड प्रोडक्ट असतात, बाय प्रोडक्ट असतात, यांच्या या ठिकाणी उभारणी करावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. मात्र दुसरीकडे पीक विम्याचा देखील मोठा प्रश्न या शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे एकीकडे बळीराजा जो आहे तो अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेला असताना अशा पद्धतीने भाव गडगडल्याने देखील फळ उत्पादक शेतकरी जे आहेत ते अडचणीत आल्याचं बघायला मिळते. सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, राहता अहिल्यानगर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.